नमस्कार, मी राजन खान. काल आपण बोलायला सुरुवात केली लग्न या विषयावर. लग्नांचे वेगवेगळे पैलू उलगडत जाऊ. आज माझ्या डोक्यात आहे की काल अनेक मुद्दे त्रोटक बोललेलो आहोत. थोडं आता त्याचं विस्तारीकरण करत बोलत जाऊ. एक मुद्दा फार नव्यानं चर्चेला येतो आहे आणि गेल्या 10-20 वर्षात किंवा 10 वर्षातच्या अलीकडे लग्न करणाऱ्या मुलींचे नखरे खूप वाढलेत असं वातावरणात ऐकू येतं. मुली फार अटी घालायला लागल्यात आणि मग मुलींच्या अटींनी लग्न होतं. मुलींना पगारवाला नवरा हवा असतो आणि मग तो शहरात राहणाराच हवा असतो. सासू सासऱ्यांचा संबंध नको असतो. अशा अनेक तक्रारी आणि त्या महाराष्ट्रभर सगळीकडं, भारतातही बऱ्याच ठिकाणी. पण आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर अगदी खानदेशापासून कोल्हापूरपर्यंत आणि विदर्भापासून कोकणपर्यंत मुलींचे नखरे वाढलेत. आणि एक प्रतिक्रिया फार छान ऐकायला येते. असं का झालंय तर मुली शिकायला लागल्या म्हणून झालंय असं ऐकू येतं. म्हणजे शिक्षणाचे त्यांच्या डोक्यावर विपरीत परिणाम झालेत अशी ती चर्चा येते. खरंच असेल का असं? शिक्षणामुळं झालंय की मधल्या काळात मोकळीक मिळाली स्त्रियांना त्यामुळं झालंय? आणि मोकळीक मिळाली या स्त्रियांना तर कुठल्या कारणानं मिळाली, कशी मिळाली? मला आठवतं म्हणजे आत्तापर्यंत आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी की लग्न जुळवताना, लग्न जमताना बऱ्याचदा मुलाच्याच अटी पाळल्या जातात, मुलाकडच्यांच्या अटी पाळल्या जातात. अजूनही मुलीच्या घरच्यांना किंवा तिच्या माहेराला दुय्यम मानायचीच पद्धत आहे आणि अजूनही स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणात दुय्यम मानायचीच आपली प्रथा आहे. आणि मग काही मुली आता आवाज काढायला लागल्या. तो आवाज असा आहे की त्यांना हवा तसा नवरा हवा आहे, त्यांना हवं तसं घर हवं आहे, त्यांना हवं तसं गाव हवं आहे. या अटी का घालायला लागलेल्या असतील मुली आणि नेमका कशाचा बदला घेत आहेत त्या? पूर्वी काय होतं, मुलीला आवाजच नव्हता. मुलाकडचे पाहायला यायचे, मुलगी आपलं डोक्यावर पदर घेऊन किंवा खांद्यावर पदर घेऊन पोहे आणि चहा एवढं घेऊन खालमानेनं यायची. मुलाकडचे लोक प्रश्न विचारायचे आणि ते मुलीचं नाव माहिती असून सुद्धा ते कुणीतरी वडीलधारा किंवा कुणीतरी त्यातलं वडीलधारी बाई मुलीला नाव विचारायची, बाळ तुझं नाव काय, आणि मग काय शिकलीस तू, तुला काय काय येतं, मग तुला स्वयंपाक येतो का, आणि मग तुला शिवणटिपण येतं का, असे जुने प्रश्न होते. आणि पसंती ना अपसंती ही बहुधा मुलाकडनं कळवली जायची. मुलीला पसंती ना अपसंतीचा कॉलमच नसायचा. मुद्दा मुलगी ही लग्नातली लाचार वस्तू आहे असं समजलं जायचं. म्हणजे तिनं दुय्यमच राहायचं आणि जे काही नवऱ्या मुलाकडनं किंवा त्याच्या घरच्यांकडनं अटी नियम सगळे येतील ते तिनं मान्य करायचं. हा आपला काळ आहे आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी तेच चालू आहे. मुलींनी मर्यादेत राहायचं असतं नावाचा एक प्रकार फार पूर्वीपासून आहे. आणि मग काही मुली आत्ता आवाज काढायला लागल्या, त्या लग्नात स्वतःच्या अटी घालायला लागल्या. तर मला काही ते चुकीचं नाही वाटत. याचं खरं कारण असं आहे की जर लग्न होणार असेल तो समपातळीचा व्यवहार झाला पाहिजे असं आहे. ते मुलाकडची बाजू, मुलीकडची बाजू आणि त्यातली मुलीकडची बाजू दुय्यम, हे जे आपण घाणेरडं वागलेलो आहोत ना, का दुय्यम?
नवरा बायको या नात्यात एकमेकांशिवाय लग्नच होणार नसेल तर ही बाजू वरची आणि ती बाजू खालची, पडती बाजू, आमची मुलीकडची बाजू, हे संवाद आठवत असतील तुम्हाला. पडती बाजू कशात? पडती बाजू मुलगी माणूस आहे, तो मुलगाही माणूस आहे. दोन माणसांनी, विजातीय माणसांनी लग्न करण्याची प्रथा आहे, सुंदर प्रथा आहे. त्यात आपण घाण वागलेलो आहोत. स्त्रीचा पदोपदी दुय्यमत्वानंच अपमान करत राहणं किंवा ती दुय्यमच आहे असं वागत राहणं, हे आपल्या समाजाच्या अणुरेणूत भिनलेलं आहे. आणि मग त्याचं काही उठतं. आत्ता काही मुली काढू पाहत आहेत. सगळ्या मुली तशा नाहीत अजूनही. पण शहरांच्या कडेच्या गावांमध्ये ही समस्या आहे. जी जी शहरं तयार झाली गेल्या 40-50 वर्षात, तिथं ही समस्या आहे. ती जिल्ह्याची ठिकाणं धरा. जिल्ह्याच्या ठिकाणाच्या आसपास जो तालुका असतो तिथल्या खेड्यातल्या मुली शक्यतो शहरातला नवरा पाहिजे म्हणतात. मग तो काहींची मर्यादा त्या जिल्ह्याच्या शहरापुरती असते, काही मुलींची मर्यादा ते पुणे मुंबई अशी असते. म्हणजे मला कळलेलं नाही अजून पुण्या मुंबईला काय सोनं लागलंय आणि इथं येऊन काय सुख मिळतं जगण्याचं. ते काहीतरी तांत्रिक सुविधा मिळतात थोड्याफार, पण माणूस म्हणून फार किंमत कमी असते महानगरांमध्ये. आणि मुळात आपल्याकडे शहरं नाही आहेत. मोठमोठी आवाड हवे खेडी म्हणजे आपली शहरं आहेत. ती मुंबई घ्या, पुणे घ्या, कुठलंही शहर घ्या. तर इथं ते जे कडेचा प्रदेश आहे तिथल्या मुलींच्या त्या अटी सुरू झाल्यात. आणि मग लग्न जरी झालं तरी त्या नवऱ्याला शहराकडंच नेतात असं चित्र दिसतं. की तिथं फ्लॅट घ्या, तिथं राहू, सासू सासऱ्यांचा जाच नको किंवा संबंधच नको. तर मला असं वाटतं की गेल्या कित्येक शेकडो वर्ष आपण जे वागत आलोय ना, त्याचा कधीतरी बदला निघणार किंवा उट्टं निघणार हे आपण समजून घेतलं पाहिजे. अर्थात ते कसं थांबवायचं याच्यावर बोलू आपण. पण थोडी ही मानसिकता लक्षात घेतली पाहिजे की मुली शिकल्या वगैरे ठीक आहे, आणि त्यातनं काही घडलं असेल की त्यांना ते स्वातंत्र्य हवं आहे किंवा त्यांना बरोबरी हवी आहे किंवा त्यांना जगण्याची मोकळीक हवी आहे किंवा त्यांना त्यांच्या मनासारखं जगणं हवं आहे, तर हे थोडा वेळ मान्य केलं पाहिजे. याची खरी कारणं मागच्या सगळ्या वातावरणात आहेत, आपल्या सामाजिक वातावरणात आहेत. आणि मग त्या तक्रारी सुरू होतात आणि मुलींबद्दल फार आदळापट सुरू होते की मुली फार बिघडल्यात वगैरे. मला नाही वाटत ते बिघडलेलं नाहीत. तर त्यांच्या मागण्या रास्त आहेत असं वाटतं. आणि त्या मागण्या काय आहेत त्याचा थोडा मनोविश्लेषणात्मक अभ्यास केला पाहिजे ना आपण. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वीची सासू किंवा पूर्वीची नणंद ही काय वागायची घरात आलेल्या सुनेशी. तर सासूरवास झालाच पाहिजे वगैरे ही वाक्य पण होती ना. मग सासूची आणि सुनेची भांडणं, नणंदेची आणि त्या सुनेची भांडणं, हे कधी का नाही थांबवू शकलो आपण. सासवांना का नाही कळालं की ही मुलगी आपल्या मुलासाठी आलेली आहे आणि हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे म्हणून. सुना म्हाताऱ्या झाल्याशिवाय त्या घराच्या होत नाहीत असं चित्र पाहिलंय आपण. तरुण सुनांना खरोखरच जाच केलेला आहे आणि दुस्वास केलेला आहे आपण. ती परक्या घरातली आहे. बरं, तिच्याही घरी तेच शिकवलं जातं, मुलगी ही परक्याचं धन आहे म्हणून. तर ह्या परक्याच्या धनाचा हेही परकं धन म्हणूनच विचार करतात आणि मुली इतर म्हाताऱ्या होत नाहीत तोवर त्या घराच्याच होत नाहीत. तिनं तोवर खूप सोसायचं. सासू सासरे, दीर, भावजया, नणंदा, तिनं कष्ट खूप करायचे, सगळे घरातली कामं, आणि जेवढी धाकटी सून असेल तेवढी मेलीच ती. सगळं वरच्या घराचं ओझं तिच्या खांद्यावर. आणि पुन्हा एवढं कष्ट करून सुद्धा माणूस म्हणून सन्मानानं वागवलं जाईल का, तर त्याची हमी नाही. तिची चूक काय, तर दोन चुका. एक, ती स्त्री आहे, ही पहिली चूक. आणि दुसरी, ती दुसऱ्याच्या घरातनं आलेली आहे. अरे पण तुमचं घर उभं करायला आली आहे ना, तुमच्या घराचा भाग म्हणून आली आहे ना, तर तिला सन्मान कधी दिला गेलाय.
आठवा सगळ्या कथा कादंबऱ्यांमध्ये तर ही वर्णनं खूपच आहेत, पण प्रत्यक्ष समाजात आपण पाहिलंच आहे की आपण तेच जगलोय. आणि मी डोळ्यांनी खूप पाहिले. सुना उपाशी राहणं, मग ते हुंड्यासाठीची भांडणं, ते हुंडा घेणं तर ते तर आणखीनच आछट आहे. विकृतच आहे ते, मनोरुग्णता आहे. मुलीच्या घरच्यांनी हुंडा द्यायचा म्हणजे ती एवढी मोठी बाई ती द्यायची यांचा संसार करायला, यांची मुलं जन्माला घालायला, यांच्या घरातले काबाड कष्ट करायला, आणि वर ती जणू गुन्हेगार आहे म्हणून दंड म्हणून हुंडाही द्यायचा. दागिने द्या आणि ते मानपान, सासऱ्याचा मान, थोरल्या जावयाचा मान, दिराचा मान, भावजयांचा मान, नणंदांचा मान, सासूचा मान. मान तुमच्या डोक्यात दुसऱ्या व्यक्तीबद्दल सन्मान नाही आणि तुम्हाला मान हवाय, आणि तोही खोटा. सासरवाडीला जावई गेल्यानंतर त्याच्यासाठी जे काय आदबीनं वगैरे, मला ते अजून आठवतं. असे रुमाल घालायचे आमच्या वेळेस. ते आम्ही लहान पोरं होतो त्यावेळेस. ते असे रुमाल बिमाल, मग जावई येणार, गळ्यातला रुमाल काढणार, ती बसायची ढुंगणाखालची जागा, रुमाल झटकून जणू हा हवेतच जन्माला आला आहे आणि याला धुळीचा कण माहीत नाही. काय नखरे, त्या अंगठ्यांच्या मागण्या, प्रत्येक सण, दिवाळ सणाचा पहिला मान. खूप घाणेरड्या प्रथा पाळल्या ना आपण. आणि यात सगळ्या प्रथांमध्ये ती जी आलेली माऊली आहे घरात, तिचा अपमान करत राहिलो, स्त्री म्हणून पण आणि सून म्हणून पण. तिला कधी घराचं महत्त्वाचा भाग आहे, आपल्या घरातला महत्त्वाचा भाग आहे असं नाही समजलो. तर उत्तर याच बोलण्यात आहे. ते असं आहे, मुली नाही नखरे काढणार. तुम्हाला सामाजिक कौटुंबिक वातावरण बदलावं लागेल, तुमचे संस्कार बदलावे लागतील. स्त्रियांकडे पाहण्याची जी दुय्यम नजर आहे ना, ती बंद करावी लागेल. तुम्ही मानानं सन्मानानं वागा एकमेकांशी. आणि ते सासऱ्याचं घर आणि माहेरचं घर असा भेद नका ना करू. दोन घरं एकत्र येतात एका लग्नामुळं एवढ्या, आणि दोन्ही बरोबरीची असली पाहिजेत. या सन्मानानं का नाही वागायचं? ते मुलीचे घरचे आहेत म्हणून त्यांचा अपमान करत राहायचं किंवा त्यांना दुय्यम का समजायचं? दुय्यम स्त्री नसेल तर जग चालणार नाही, हा साधा नियम आहे. पुरुष नसेल तरी जग चालणार नाही. याचा अर्थ पुरुष आणि स्त्रिया हे जग चालायला दोघंही उपयुक्त आणि महत्त्वाचे आहेत. ही भूमिका का नाही घेत आपण? म्हणजे मी आपल्या अक्षरमानवच्या पोरांशी बोलताना म्हणत राहतो, लग्न करणार असाल ना तर ते जी मुलीकडचे लोक आहेत, सासू सासरे आहेत ना, ते सुद्धा आपल्या आईबापांचाच घटक आहेत, आपलेच आईबाप आहेत असं समजून वागा ना. म्हणजे मुलगी नोकरीला असेल आणि मुलगाही नोकरीला असेल तर दोघांचेही पैसे मुलाच्या घरच्यांना मिळणार. तर मी सांगत आलोय की हा जो कोण जावई आहे मुलगा आणि ती जी कोण मुलगी सून म्हणून आलेली आहे, या दोघांनी दोन्हीकडच्या आईबापांना सांभाळलं पाहिजे. ती त्यांची पुढची पिढी म्हणून जबाबदारी आहे. मुलीकडचाही पैसा आपल्यालाच मिळाला पाहिजे मुलीच्या नोकरीचा, आणि नवऱ्याचा पैसा नवऱ्याकडेच राहणार आणि पैशावर मालकी नवऱ्याचीच राहणार. हे बंद केलं पाहिजे. ती सगळ्या कुटुंबाची असली पाहिजे. तिकडचेही आईबाप, इकडचेही आईबाप आणि दोन्ही नवरा बायको या सगळ्यांनी एका समान पातळीवर राहिलं पाहिजे. माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, एकमेकांना अदब दिली पाहिजे, आदरपूर्वक वागलं पाहिजे आणि एकमेकांच्या गरजांना धावलं पाहिजे. आणि मुली जेव्हा मग आता कमवता नवरा, शहरात राहणारा नवरा असं पाहत असतील तर त्याचीही कारणं शोधली पाहिजेत की त्यांच्या कष्टाचं काय करणार आहोत. मला नेहमी वाटत राहतं की घरातली जी कामं आहेत ना त्याच्या समान वाटण्या झाल्या पाहिजेत. नवऱ्यानंही घरची कामं केली पाहिजेत आणि बाईनं पण केली पाहिजेत, बायकोनंही केली पाहिजे. ती विसंगती आपल्यातली मिटत नाही. म्हणजे मी भाषणांमध्ये पूर्वी उदाहरण द्यायचो की ते मोठमोठ्या शहरांमध्ये नोकऱ्यांना असलेल्या स्त्रिया आणि पुरुष, नवरे आणि बायका, सकाळी 8ला घर सोडणारे, 9ला घर सोडणाऱ्या नोकरीवाल्या स्त्रिया आणि त्यांचे नवरे संध्याकाळी घरी आले 6 वाजता तर दोघेही एकाच वेळेस घरी येणार. आणि अजूनही ती पुरुषी सवय आहे की त्यातला नवरा, ते जे काही मुंबईत त्या प्रत्येकाच्या खांद्याला बॅगा असतात कसल्या,
मग त्या बॅगा फेकून देणार आणि नवरा कुठंतरी खुर्चीत बसणार आणि म्हणणार खूप थकलो बुवा, जरा चहा कर ग. आणि मग ती जाणार चहा करणार, ती पण दिवसभर थकलेली आहे. तर मला वाटतं कामांचं समान वाटत. ते आमच्या लहानपणी होतं. काही गावांमध्ये आम्ही आमच्या घरातलं पाणी भरायचो, तर ते विहिरी असायच्या, आड असायचे, त्याच्यावर पाणी भरायला जावं लागायचं. तर काही गावांमध्ये मी पाहिलं असं की ते आम्ही पाणी भरायला गेलो पोरं की तिथल्या बाया फिदी फिदी हसायच्या आणि म्हणायच्या हे बायांचं काम आहे, पुरुषांचं नाही पाणी भरणं. आणि मग दुसऱ्या टोकाला कधीतरी बदली वडिलांच्या बदलीनिमित्त गेलो तर तिथं वेगळंच ऐकू यायचं. तिथं पुरुष पाणी भरायचे आणि घरी बाया, तर तिथं तो हे असायचा बायांवरच्या बंधनाचा, बायांनी कशाला जायचं आहे बाहेर. अशी 2 टोकं पाहिलीत. तर या दोन्ही टोकांचं जाऊ दे. मला असं वाटतं की घरातली सगळी कामं, खेड्यात असू देत किंवा शहरात असू देत, स्त्री पुरुषांनी दोघांनाही केली पाहिजेत, एकत्र मिळून केली पाहिजेत. आणि बाया तशाही खूप राबत आल्या हो. आपण शेतकरी असू किंवा आपण कारागीर असू, गावाकडले लोक असू किंवा शहरातले लोक असू, बाया 3 प्रकारे राबतात घरात. राबणं खूप आहे. त्या संसार चालवतात, त्या मुलं जन्माला घालतात आणि त्या पैसाही कमवतात. मी मध्ये म्हणत राहिलो, अनेक भाषणांमध्ये पण बोललो की पैशातच मोजायचं ठरलं असेल जगणं, तर बाया घराचा किती पैसा कष्ट करून वाचवतात तेही मोजमापात आलं पाहिजे. एवढंच नाही तर मुलं जन्माला घालतात ना बाया, तेही आर्थिक तोलानंच तोललं पाहिजे की किती पैसे वाचवले ना, त्याचे पैसे दिले का आपण तिच्याकडनं मूल जन्माला घालण्याचे. एवढं सहन करून ती मुलं जन्माला घालणार, तर हे पैशात नाही कमवायचं. आणि मग काय, ती बऱ्याच गृहिणी, असं मी गृहिणी आहे इंग्रजीतला काहीतरी शब्द वापरतात, काय 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 शब्द, हाऊसवाईफ नावाचे. अरे तू काय घराची बायको आहेस का? हाऊसवाईफ काय शब्द आहे हाऊसवाईफ? आणि हाऊसवाईफ असणं काय अपमानजनक आहे? लाजतात त्या बाया. तर त्याही पैसे कमवतात. आणि आणखी एक आहे, ते आत्ता नोकऱ्या करणाऱ्या बायांमध्ये एक संवाद ऐकू येतो की बाई शिकली, नोकरीला लागली आणि पैसे कमवायला लागली म्हणूनही तिला माज आलाय. सगळ्यांच्या आया बहिणी पहिल्यापासून राबत आल्यात बरं का. जेव्हापासून आपण घरं बांधायला लागलो, नातेसंबंध करायला लागलो, लग्न संबंध करायला लागलो, कुटुंब व्यवस्था तयार झाली, तेव्हापासून बाया राबतायत. त्या शेतीत राबत राहिल्यात, त्या जनावरं सांभाळत राहिल्यात, घरातली माणसं सांभाळत राहिल्यात, घरातले कष्ट करत राहिल्यात. बाईनं कधीही, आणि नोटांमध्ये तिला मोजलं गेलं नाही, पैशात तिला मोजलं गेलं नाही. पैसा जो नवरा कमवेल तो किंवा घरातले पुरुष कमवतील तो, अरे तुझ्या घरातले पैसे वाचवते ना, हे पैसा कमावणंच आहे ना. तर बाई पहिल्यापासून अगदी आदिम काळापासून राबतच आली आहे, राबली आहे ती. आणि खूप कष्ट, खूप कष्ट, खूप कष्ट. प्रसूती वेदनेसारख्या शेवटच्या वेदनासुद्धा ती भोगत राहते या जगात. तर तिला आपल्या बरोबरीचं समजलं. माझ्या एका पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे, काहीतरी बाईजात नावाचा कथासंग्रह आहे. त्याच्या अर्पणपत्रिकेत मी लिहिलेलं होतं, जे जे पुरुष बाईच्या बरोबरीला जाऊन जगतात त्यांना हे पुस्तक अर्पण, असं त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे. सतत पुरुषांच्या बरोबरीला येणं वगैरे त्यात काही दम नाही. बाईच्या बरोबरीला गेलं पाहिजे आणि एकमेकांशी सन्मानानं वागलं पाहिजे. बरोबरी म्हणजे सगळ्याच गोष्टी एकत्र केल्या पाहिजे, ते बरोबरीचं भानगड मलाही नीट नाही कळलेली. मला असं वाटतं की सन्मानानं वागलं पाहिजे आणि बाईच्या बरोबरीला गेलं पाहिजे पुरुषांनी सुद्धा. लग्नात हीच अडचण आहे आत्ताही. मग ज्या मुली तसे नखरे बिखरे करतात, ताकदीत नखरे करतात असं म्हटलं जातं, ते मुलींची बाजू पण समजून घेतली पाहिजे. तिला जर नीट वागवलं गेलं सासू सासऱ्यांकडून, सासरच्या लोकांकडून, तिच्या आईवडिलांचा अपमान नाही केला गेला, तर ती देईल ना साथ. तर मला वाटतं त्या सन्मानाच्या, समतेच्या बाजूने यायला पाहिजे. काही मुली तसं वागतायत, सगळ्या मुली नाही अजून तसं हे करत,
पण सावध झालं पाहिजे. कारण हे ज्ञान लग्न आपल्या अटीवर झालं पाहिजे असं ज्ञान पोचत जाणार, सगळ्या भारतभर पोचत जाणार आणि कधी ना कधी येत्या 50-60 वर्षातच ते दिसणार आणि मुली अटी घालायला लागणार. मुलांनी अटी घालण्याचा काळ होता, त्याचं उट्टं आता मुली काढतायत असं थोडा वेळ समजूया. आणि ते होऊ नये असं वाटत असेल तर मला असं वाटतं घरातल्या संस्कारांमध्ये बदल झाले पाहिजेत. मुलीला माणूस म्हणून वागवलं पाहिजे आणि मुलालाही माणूस म्हणूनच वागवलं पाहिजे. आणि मुलगा आणि मुलगी यांना त्या घरातले जगण्याचे सगळे नियम एकसारखेच असले पाहिजेत. 7च्या आत घरात असं जर मुलीच्या बाबतीत वागणार असू ना आपण, तर मुलाच्याही बाबतीत वागलं पाहिजे. आणि मुलाला लहानपणापासून घरकामं शिकवली पाहिजेत. भांडी कशी घासावीत, धुणी कशी धुवावीत, स्वयंपाक कसा करावा हे मुलांनाही शिकवलं पाहिजे. पुरुषांना ते काही विशेष असे सोंडे नव्हेत आभाळातनं पडलेले. त्यांनी घराची स्वच्छता केली पाहिजे, सगळं शिकवलं पाहिजे त्यांना. आणि मुलींनाही. आणि सगळी शिक्षणं दोघांना समान दिली पाहिजेत आणि सगळे नियम दोघांना सारखे लावले पाहिजेत. ते संस्कार सुरू झाले ना तर मग काही समन्वयाची संधी उरते. नाही तर आत्ताच्या वितुष्टाच्या आणि अटी लावण्याच्या भानगडी चालू आहेत ना, या चालणारच. पुन्हा बोलूच, खूप मुद्दे आहेत. हाच विषय खूप काळ लावून धरू, कंटाळा आला तरी लावून धरू, पण काही शोधू, काही सापडतंय का, चांगुलपणाचं काही सापडतंय का आणि मार्गांचं. आणि मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी स्त्रियांच्याही बाजूचा नाही आणि पुरुषांच्याही बाजूचा नाही, मी माणूसपणाच्या बाजूचा आहे. मला स्त्रियांचा फार कळवळा आहे वगैरे असलं काही नाही आणि पुरुषांच्याबद्दल काही राग आहे असं अजिबात नाही. कळवळा माणूस जातीबद्दलच आहे. आणि मला वाटत राहतं ही माणसं सुखी जगली पाहिजेत, सगळी जगातली माणसं. आणि मग नातेसंबंध असतील तर सगळे नातेसंबंध आनंदी आणि सुखी आणि शांत असले पाहिजेत, अशीच माझी धडपड आहे. त्यातनं हे बोलतोय. कृपया गैरसमज नको की मी कोणाच्या तरी विरोधी बोलतोय किंवा कोणाच्या तरी बाजूने बोलतोय. मी कोणाच्याही विरोधी नाही आणि कोणाच्याही बाजूने नाही. पण आपण काय जगतो आहोत यातल्या रेषा शोधायच्या आहेत, तर त्या रेषा शोधत बोलू, संवाद करू आणि मार्ग काढू, चांगुलपणाचे मार्ग काढू. पुढच्या व्हिडिओला भेटू, हाच विषय घेऊ, लग्न. धन्यवाद.